शेतकरी मित्रांनो नमस्कार। सर्वप्रथम आपल्या YouTube चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत। आजचा व्हिडिओ देत असताना आपण टोमॅटो पिकामध्ये ज्या समस्या उद्भवायला सुरुवात होते म्हणजे साधारणतः 45-50 दिवसाचा प्लॉट झाला त्याच्यानंतर आपल्याला बऱ्याच अडचणी येतात। त्याच्यामध्ये महत्त्वाची अडचण म्हणजे गेरवा। आता गेरवा आणि करपा म्हणजे लेट ब्लाइट आणि अर्ली ब्लाइट या दोन्हींचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो। पाऊस उघडल्याच्या नंतर आजच्या सारखं कुठेतरी ऊन पडायला सुरुवात होते आणि बऱ्याच वेळेस त्याच्यामध्ये तुम्हाला गेरव्याचा प्रादुर्भाव दिसायला सुरुवात होते। तुमचा लेट ब्लाइट असेल अर्ली ब्लाइट असेल याचा नक्कीच प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसतो। आता याच्यासाठी महत्त्वपूर्ण फवारण्या त्याचबरोबर गेरवा काय येतो आपण हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा की आपली फॉस्फरसची कमतरता लक्षात घ्या। फेरस असेल फॉस्फरस असेल याच्या डिफिशियन्सीमुळे आणि फॉस्फरस आणि फेरसचं जे कॉम्बिनेशन आपण असतं की फेरसची लेवल चांगली असेल तर फॉस्फरस एक चांगलं राहतं, परंतु बऱ्याच वेळेस तुमच्या जमिनीमध्ये फेरसची कमतरता असेल तरी फॉस्फरसची डिफिशियन्सी दिसते आणि फॉस्फरसची डिफिशियन्सी असल्यानंतर नक्कीच आपल्याकडे गेरव्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो। त्याचबरोबर जमिनीलगत आपण बांधणी करण्याच्या अगोदर जर बुरशीचं प्रमाण खालच्या पानांवरती लागलं तर तिथून सुद्धा आपला गेरव्याचा प्रादुर्भाव वाढायला सुरुवात होते। आता याच्यासाठी आपण फॉस्फरस लेवल चांगली ठेवणं गरजेचे आहे। फॉस्फरस लेवल जर आपण चांगली ठेवली तर नक्कीच आपल्याकडे गेरव्याचा असेल किंवा कुठलीही झाडातील रोगप्रतिकार क्षमता कमी होऊन नक्कीच कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होतो। आता आजच्या व्हिडिओमध्ये ही चर्चा करण्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायचा। साहेबराव रामभाऊ गंभीरे, राहणार पानेवाडी, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक। मोबाईल नंबर 9767727099। बरं, आपण सुरुवातीपासून प्लॉट बुकिंग केलं, काय वाटलं अनुभव? एकदम व्यवस्थित, बरोबर अडचण नाही। आज जर बघितलं तर फळ सेटिंग खूप मोठ्या प्रमाणात फळ सेटिंग आहे, साईज पण अतिशय सुंदर झालेली। तर कोणत्याही झाडाला बघितलं तर आज ही साईज जर बघितली तर अतिशय मोठ्या प्रमाणात आहे किंवा कुठेही तुमचे फुलं मुके राहिलेले नाही, बरोबर आहे, एकदम व्यवस्थित, पाला व्यवस्थित आहे। आणि आज जर बघितलं तर तुमची बांधणी होऊन जायला पाहिजे होती, थोडी लेट झाली, बरोबर आहे। आता लक्षात घ्या फवारणी करत असताना आपण बांधणी केल्याच्या नंतर दोन्ही बाजू फवारणी करणं गरजेची। ज्या ठिकाणी तुम्हाला गेरव्याचे झाड दिसत असेल त्या ठिकाणी कव्हरेज चांगलं घेणं गरजेचं आहे। त्या पानांच्या खालच्या बाजूनी फवारा बसणं सुद्धा तितकाच गरजेचं आहे। आता ह्याचं सर्व आपण कामकाज करतोच, परंतु हे करत असताना आपल्याला फॉस्फरस लेवल वाढवायची असेल तर आपण त्या ठिकाणी नक्कीच त्याच्यावरती सुद्धा मात करणं गरजेचे। त्याच्यासाठी आपण ड्रिपच्या माध्यमातून फॉस्फरस देत असताना त्याच्यासोबत चिलेटेड फेरस 500 ग्रॅम। आता फॉस्फरस देत असताना आपण कोणत्या पद्धतीने दिलं पाहिजे आपण हे सुद्धा समजून घ्या। तुमची चुनखडयुक्त जमीन असेल तर नक्कीच त्या ठिकाणी आपण DAP सारखा असेल किंवा जिथे रासायनिक खतांचा वापर असेल तो आपण त्या ठिकाणी कमी करू। चुनखडयुक्त जमिनीमध्ये आपल्याला नक्कीच विद्राव्य खतांचा वापर करणं गरजेचं आहे। मग विद्राव्य खतांमध्ये तुमचं 0-60-20 असेल, 0-52-34 असेल याचा योग्य वापर करणं। त्याचबरोबर आपण हे वापर करत असताना त्याचं जमिनीमध्ये फिक्सेशन पण व्हायला नको। त्याच्यासाठी तुम्हाला ॲग्रिसर्च कंपनीचा ॲग्रीप्लेक्स होय आपण ड्रिपच्या माध्यमातून विद्राव्य खतामध्ये एकरी 400 मिली पर्यंत देऊन घेणं गरजेचं आहे। हा फॉस्फरस लेवलचा विषय झाला। याचबरोबर आपण आता गेरव्यासाठीच्या फवारण्या, आता फवारण्यांमध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण मुद्दा की आपण फवारणी घेत असताना आपल्याला पहिली फवारणी घ्यायची मेरिऑन 1 एकरसाठी 80 मिली। लक्षात घ्या अतिशय महत्त्वपूर्ण 3 ते 4 फवारण्या असणारी या फवारण्या आपण घेणं सुद्धा तितक्याच गरजेचं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला मेरिऑन घ्यायचं एकरी 80 मिली, त्यासोबत पॉलिराम घ्यायचं एकरी 500 ग्रॅम। ही फवारणी झाली त्याच्यानंतर एक 3 ते 4 दिवसानंतर आपण सेकंड फवारणी आपण त्याच्यासाठी घ्या। त्याच्यामध्ये तुम्हाला फिलिया 525 सिंजंटा कंपनीचं 200 लिटर पाण्यासाठी 250 ml आणि Z78 500 ग्रॅम, त्यासोबत चांगल्या कंपनीचं सिलिकॉन तुम्हाला घ्यायचं 500 ग्रॅम। ही एक फवारणी आपण काढून घेणं गरजेची। त्यानंतर तिसरी फवारणी घेत असताना त्यामध्ये तुम्हाला परत जे आपण वरचा करपा येतो त्या करप्यासाठी सुद्धा तुम्हाला स्ट्रेप्टोसायक्लिन 24 ग्रॅम, लक्षात घ्या चांगल्या कंपनीचं घ्या, स्ट्रेप्टोसायक्लिन 24 ग्रॅम घ्यायचं आहे। त्यासोबत किसान ॲग्रोचं तुम्हाला फंगी क्रॉप घ्यायचं आहे 500 मिली आणि Z78 500 ग्रॅम ही सुद्धा आपण एक फवारणी घेऊ शकतो। ही फवारणी झाली। आता तुम्हाला एक फवारणी आलेली त्याच्यामध्ये तुम्हाला मेलेडिओ 400 ग्रॅम, कोजन 500 ग्रॅम आणि मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम ही फवारणी तुमच्यासाठी आली, बरोबर? हात द्यायचा आहे म्हणजे उद्या बांधलं का तोच द्यायचा, तोच आणि ही सुद्धा फवारणी आपण मध्यंतरी करून घेणं गरजेची। त्याचबरोबर आपण गेरव्या आणि करप्यासाठी आपण जर पाऊस आपल्याकडे सततचा असेल आणि कुठेतरी आपल्याला उघडी सापडली तर आपण त्या ठिकाणी या संचार 40, लक्षात घ्या संचार 40 आपल्याला घ्यायचे 500 मिली, त्यासोबत एक कॉन्टॅक्ट बुरशीनाशक मग Z78 तुम्ही घेत असाल तर 500 ग्रॅम घ्या, एंट्रॉकॉल घेत असाल तरी 500 ग्रॅम घ्या, किंवा आपण त्या ठिकाणी प्रोफाइट 500 ग्रॅम आणि एंट्रॉकॉल 500 ग्रॅम ही सुद्धा आपण एक फवारणी घेऊ शकतो। या फवारण्या जर व्यवस्थित पद्धतीने घेतल्या तर नक्कीच गेरव्याचा प्रादुर्भाव आपल्याकडे कमी होईल। आता हेच करत असताना आपल्याला पत्ती चांगली राहिली पाहिजे, टिपक्यांचा प्रादुर्भाव नको, त्यासाठी सुद्धा आपण इझुकी 150 मिली, M45 500 ग्रॅम अशी सुद्धा आपण एक टिपक्याच्या करप्यांसाठी एक फवारणी घेऊ शकतो। जर आपण या पद्धतीने नियोजन करून फवारण्या घेतल्या तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये चांगले चेंजेस दिसून येतील। त्याचबरोबर तुमच्या विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी प्लास्टिक व्हायरसचा प्रॉब्लेम यायला लागला,
बरोबर आहे. हो. मला काल परवा बरेचसे कॉल आले हं. की प्लास्टिक व्हायरस बऱ्याच ठिकाणी, ज्या ठिकाणी 50-55 दिवसाचा प्लॉट झाला त्या ठिकाणी प्लास्टिक व्हायरस दिसायला सुरुवात झाली. तर तो काय येतो, आपण त्याच्यावरती काय उपाययोजना केल्या पाहिजे, याच्यासाठीचा स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरच आपल्याकडून देण्यात येईल. आता हे कामकाज करत असताना बरेच शेतकरी आजही पंचमीच्या लागवडी करतायत, बाकी इतर भाजीपाल्याच्या लागवडी करतायत. बरेचसे शेतकरी प्लॉट बुकिंग करतायत. ज्यांना पण प्लॉट बुकिंग करायचे असेल त्यांच्यासाठी बुकिंग क्रमांक सांगतो: 9834252214 9168 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट बुकिंग करू शकता. त्याचबरोबर काही अडचणी असतील ते विचारून घेत चला. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोणी नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.